करणार, सोडणार. नाही तर एक बायको नवऱ्याला म्हणते माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा फळीवरचा स्टोव काढून द्या ना. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा पेटवा ना. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढं तिकडलं पातेलं घेऊन त्याच्यावर ठेवा ना. माझं तुमच्यावर लय जीव आहे, थोडं दूध पाणी चहापत्ती साखर टाकून उकळा ना. अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, थोडा चहा वाता ना. अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, मला द्या, उरला तर तुम्ही प्या. हे प्रेम आहे का? हा स्वार्थ आहे रे. प्रेम कळतंय का? जिथं सगळं मी करावं. कुणी करावं? मी करावं. काय करावं? गीता भागवत करीती अखंड चिंतन. जिथे सगळं मी करावं तो हिताला जागा आहे. जागा राहणं गरजेचं आहे, जागरणाला येणं गरजेचं आहे. जो जागला तो का जागला? धन्य माता पिता. त्याच्या एकट्यामुळे तो जागू शकला नाही. हित म्हणजे ज्याला स्वतःचं भलं कळतंय. आपण हित म्हणजे काय म्हणूयात? भलं कळतंय. ज्याला कळतंय मी कोण आहे, ज्याला माहित आहे मी कोणामुळे आहे, की या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. नीट ऐकत जा, ज्ञानेश्वरी नीट वाचत जा, सरळ सरळ अर्थ कळेल तुम्हाला. या ज्ञान भक्ती सहज, ज्ञानाला सहज करती तिला भक्ती म्हणायचं. बरोबर? ज्ञानाचा अहंकार न येऊ देते तिला भक्ती म्हणायचं. ज्ञानाला परिपूर्ण करते तिला भक्ती म्हणायचं. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज. जेव्हा त्याला मी कळालो तेव्हा त्याला कळालं मीची तूही केवळ. सहज आहे म्हणजे इथं तो आणि मी आपुल्या समसाठी करोनी समजतंय. देव पहावया तेथे देवाची होणी. पण नीट ऐका, इथे जाऊ देवाची देव देईल, देवा सांगू सुख दुःख देव निवारील. जिथे मला विश्वास आहे की तो माझं ऐकतोय, जिथे मला विश्वास आहे नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा. करणारा मी आहे, चालवणारा तो आहे. आज एवढा सुंदर कीर्तन सोहळा या वाकड्या कुटुंबानं ठेवला. हे सगळं संपूर्णत्वाला नेणारा माझा जगाचा मालक आहे. त्याच्या कृपेशिवाय हे होणं शक्य नाही. त्यांनी केलेली त्या कुटुंबावर कृपा आहे म्हणून त्यांना सद्बुद्धी आहे की कीर्तन सोहळा ठेवावा. सोपं नाही दादा. अरे स्त्रीची अवहेलना करणारी माणसं आदर्श त्यांच्यासाठी की मुलीचं स्वागत घरामध्ये किती जल्लोषाने आणि किती अट्टासाने केलं पाहिजे हे वाकडे कुटुंबाकडनं शिकावं मायबाप. हा तू महाराष्ट्र आहे, कौतुक आहे. उगाच म्हणत नाही यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा अटळ वास आहे. हा विश्वास आहे फक्त स्त्रीचा सन्मान. ज्यांनी स्त्रीचा सन्मान एवढ्या थाटात केलाय, जगाचा मालक त्यांच्या घरातून दूर जाईल तरी कसं? पाय लक्ष्मीचे अहो देवाचे पायच लक्ष्मीच्या हातात आहे. आणि लक्ष्मीला खुश केल्यावर देवाचं पायच नाही सोडल्यावर देव कुठं जाईल? आणि पाय कोणाकडे आहेत? लक्ष्मीकडे आहेत. पण लक्षात ठेवा देवाचे पाय लक्ष्मीकडे आहेत म्हणून आधी देवाला भजा. लक्ष्मी भजन करीत जा. संपत्तीला कुठल्याच संतांकडे कमी नव्हतं. एखाद्या संत सांगायचे गरीब आहेत सांगा. ज्या तुकोबरायांचा अभंग आहे गरीब आहेत का ते? 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबरायांची. किती? 65. आत्ताचं नाही बरं, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख बरं का. गावकरी विचार करा, लय करू नका, आटेकीन तुम्हाला. लय वाटत ते लोकांचं लय खपत नाही आपल्याला. एक पोरगा मला म्हणला ताई नरक म्हणजे काय असतं? मी म्हणलं मी नाही गेले, मला नाही माहिती. तुम्ही गेलेच नाही तर काय सांगतो मला? तो म्हणला नाही तुम्ही वाचला असेल ना. म्हणलं मी खरं सांगू, गरुड पुराणाच्या नियमानुसार ते नरकात गेल्यावर तळत्यात म्हणा, जाळत्यात म्हणा, हानत्यात म्हणा, पोळीवत्यात म्हणा. म्हणलं मला ते काही माहित नाही, पण तुला ज्ञानेश्वरीचं सांगते, जे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात ते नरकात जळतात. त्यांना मरायची गरज नाही, ते ऑलरेडी नरकात. त्याला दुसऱ्याच खपत नाही, तो काय स्वर्गात जाणार आहे? कुणी म्हणलं की नाही? काय सांगायचं. त्या वाकडे कुटुंबानं पुरीच्या बारशानिमित्त शिवलीलाताई पाटलाचं कीर्तन त्यांनी निंबे नांदूर मध्ये ठेवलंय. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का? अरे मरण ना त्यो ठेवणारा, गरज नाही रे. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई ग यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? लय लोकांचं सांगत
स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळाट होत नुसतं उभं राहिलं त्याला काही कळा होती. आणि जरा हसून खेळून जरा विनोदी जरा एनर्जीने कीर्तन केलं गेलं कीर्तनाला एकतर काय नाही जातीला पण नाचू नाच जिरी होती. मग करू काय? अरे मारतो का कडू जगू तर द्या मरू द्या रे. अनंत वाचाळ बरळती तुकोबराय म्हणले लोक जैसे ओक धरिता धरवेना. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी. अजून काय हात लावता त्याला? अजून काय बोलावं तुकोबरायांनी महाराज? अरे आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, माय बाप लक्ष देऊ नाही का? आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना तर लोकांनी किती खेचायचं ते खेचू द्या. आणि खरं सांगू बरं का तरुण मंडळी, लक्ष देऊ नाही का? अख्ख्या विश्वानं आपली हारायची वाट बघावी आणि माऊलींच्या कृपेनं आपण जिंकावं. ती जी नशा आहे ना ती जगाच्या वेगळी आहे. लोकांनी नुसतं खेचावं तरी आपण वर जावं. लोकांनी म्हणावं अरे एवढा प्रयत्न केला तरी कमी पडत. त्यांना कोणी सांगा तयाचा हरी का? अरे जगाचा मालक आहे आमच्या पाठीशी. काय करून करून करणार आहेत? त्रासाने किती आडफाटे घालावे, दुःखाने किती आडवं यावं, जगाने किती नावं ठेवावं, अरे भाऊबंदकीनं किती पाय वाढावे. फक्त माऊलींची कृपा व्हावी. विश्वात नाव झाल्याशिवाय राहत नाही हा माझा विश्वास आहे. फक्त माऊलींनी कृपा करावी. पण माऊली कृपा कुणावर करतात? अखंड चिंतन हरिमुखे द्वारकेचा राणा. फक्त हरिमुखे मग आसोनी हरकत. हरिपटा इतकं किचकट काही नाही. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आल्या. याचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. मुक्ती साधणारा आपला परमार्थ योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. माऊली सांगतात न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आपण भामटेंच्या नादी लागणारी माणसं नाहीयेत. आपल्याकडं मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. साधा सोपा स्पष्ट आणि ट्रान्सपरंट आहे. त्याला परमार्थामध्ये वारकरी संप्रदाय म्हणायचा. जो निखळ पाण्यासारखा आहे, इतका तेजोमय, जिथं कुठल्याच प्रकारचा अंधार खपला जाणार, जिथं कुठल्याच प्रकारचा अंधविश्वास अंधश्रद्धा जराही ढवळू देता कामा नये, तो वारकरी संप्रदाय. इथं विधीला मुक्त्यांना प्रवेश नाहीये. आपल्याकडे जर मुक्तीला प्रवेश नाही तर मुक्त्या साधल्या जातील असं ज्ञानोबराय म्हणणार. याचा अर्थ असा आहे साधी यल्या भूतकाळ आहे, साधून झाल्यात. साधी यल्या ज्यांनी साधल्या त्यांनी फार कष्टांनी साधल्या, फार योगाने साधल्या. पण मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतोय. तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी मुक्त्या साधायची गरज पडणार नाही. एवढी ताकद भगवंताच्या दारात. मग हरिमुखे अभंग कळतोय हे लक्षात घ्या. मग आम्ही म्हणलं आम्ही संसारिक ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परिते रस स्वादासी नेनी जेवी. दरवी किचन मध्ये असते, आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्यात जाती. दरवी म्हणजे पळी. हा बोलल्या ग माय बोलल्या पळी माय पळी. माय तुम्ही लय गोड आहे, आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा फॉल्ट आहे पण असू द्या काही हरकत नाही. पण आपण लय बोलतो किंवा लय बोलतो ह्यात आपला दोष नाही. आता आपली चूक नाही. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. देवानं स्त्रियांना कंठ दिला नाही, पुरुषांना कंठ दिला. नरड्याच्या आतली गाठ बर का, पाठीमागचे निंबे नांदूरचे मागचे गडी लक्ष देऊ नाही का. पुरुषांना कंठ दिला, स्त्रियांना कंठ दिला. दादा चेक करू नका दिला असतो रे दादा. इतकं काय चेक करायचं, थोडा विश्वास ठेवायचा की दादा असतो. माय मावल्या नसतो माय बाबा आपल्याला. याच्या अर्थानं तुम्ही आतल्या गाठीचे, तशा अर्थाने नाही माय बाबा. म्हणजे तुम्हाला आत गाठ आहे म्हणून तुम्ही आतल्या गाठीची. म्हणजे तुमच्या पोटात राहत, बायकांच्या पोटात पण ठेवीच लय वाटुळ होतं याच्यामुळं. कारण हे जग असं नाही राहिलं की आपण जगाला दुःख सांगावं त्यांनी प्रेमानं ऐकावं. आपल्यात मन आहे, लोक रडून ऐकतात.
हसून सांगतात लोक आहेत महाराज जी। हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो। गरज नाही रे, अहो मागे पुढे उभा राहे संभाळता आलिया घात निवाराया। जर त्याचं नामचिंतन त्याची कृपा देतंय तर अजून काय आयुष्यात पाहिजे, आणि त्याची कृपा झाल्यावर काहीच कमी पडत नाही रे। अरे माझा अनुभव सांगू का, अरे 22-23 वर्षाची पोरगी, मी इमानदारीनं सांगा एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन? नाहीच की, लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी, नाही शरीराशी ताडावे बिलकुल नाही। काय काय बाया मला तोंडावर म्हणतात, ताई तुम्ही टीव्हीतले मोठे दिसते, समोर लय किरकोळ आहे। आता काय, अगं ते असत्य आहे, हे सत्य आहे महाराज। विषयाकडे अवघड आहे। मग काय केलंय, मुखात त्याचं नाम आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, 2-4 गात्याचा भंग पाठ आहेत, ज्ञानोबा तुकोबारांना मानायची हिंमत आहे, जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक आहे। आम्ही जगाच्या मालकाला आमच्या मनात जागा दिली, जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी जागा निर्माण केली। अजून काय द्यावं विश्वाच्या नात्यानं, फक्त त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं। आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतं का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं। जर जगाच्या मालकाला मानण्याचं एवढं फळ आहे, प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं, तरी आमची तरुण मंडळी म्हणते देवाचं नाम काय देतो। तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे। लोक म्हणते तोंडाला येले म्हणून काही बोलायचं नाही महाराज, गाढवाचं कुठं घोडं होतं का? निम्मे नांदूरकर, गाढवाचं घोडं होतं का, होतं का? मग तुकोबाराय खोटं बोलतात का? दोन्ही नाही कसं असू शकतं, गाढवाचं घोडं होतं का? हा पुढे बघा, कळलं त्यालाच कळलं। तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचंय ना, आम्ही गाढवच आहे, गात्यानंच घोडे झालोय माय बाप रे। काय ही जी कृपा आहे ना, ह्याला कधी नाकारू नका, बिलकुल नाही, हे माझ्यामुळं नाहीच आहे, धन्य माता पिता बिलकुल नाहीये। माऊली म्हणले हे माझं नाहीये, तसे जसेची मात्यानं पाहता वैसेची गावांना येता, बाळपणीच सर्वज्ञता। माऊलींनी बाळपणी सर्वज्ञानं वरलेली, वर म्हणजे आशीर्वाद, ही कृपा आहे त्याची। काय कृपा आहे, उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी। 16 वर्षाचं वय, 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं, 14 विद्या 64 कला पारंगत आहेत, 14 विद्या 64 कला पारंगत आहेत, 1400 वर्षाचं वय आहे, तरी 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे। त्याचं कारण आहे, जगाच्या मालकाने जन्माला यायच्या अगोदर ज्यांना ज्ञान दिलं त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं, आणि ज्ञान आत्म्याच्या अगोदर जन्माला येतं। इट इज पॉसिबल, अगदी माऊली सांगतात, मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा। युक्तिवाद सांगितलाय माऊलींनी, प्रकाश सूर्य उगवल्यावर येतो का सूर्य उगवायच्या अगोदर येतो? त्याला पाट उठावं लागतंय। दादा कोंडकेचं गाणं आहे ना, जागे झालंय सारं गाव, आधी काय तांबड फुटायला लागलं, म्हणजे आधी काय नग गुरुजी नग, आधी काय फुटतं, तांबड फुटतं, काकडा असतो ब्रह्ममुहूर्ताला, काकडा असतो ना जगाच्या। या संप्रदायातलं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे काकडा। या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातली काकडा फक्त आमच्या तरुण मुलांनी करावा। माझा जगात सगळ्यात उच्च अंकावर महाराष्ट्र असेल, फक्त काकडा पोरा, एकही पोरगा वाईट मार्गाला जाणार नाही, माझा विश्वास आहे, फक्त काकडा पोरांनी करावा। कारण जगाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगात आहे, त्याला आम्हाला जाग करता येणार नाही का, त्याला जाग करायची ताकद काय काकडा महाराज काय। उडा पांडुरंगा प्रभात समयो जगजोगी जगजोगी जागे जागे बोल
तिकडे चतुर्भुज गोपाळ हरी बोल, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. ताकद आहे महाराज काकड्यामध्ये, पण आमच्यात नाही. काही दिवसाला मराठी शिक्षण जाणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. इंग्लिश मिडियमची पोरं ज्यांना कीर्तन भजन काहीची संकल्पना माहीत नसणार, त्यांची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन. पोरं विचारतील व्हॉट इज द बोआ. तो असतो ना पेट्या बांधलेला, कंबर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट इज द बोआ. पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही. लाईक डायनासॉर. डायनासॉर जसा नामशेष झाला तसा बुरवा पृथ्वीवर नामशेष व्हायचा. काही माणसं म्हणले चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. झोपलेले आहेत तुम्ही. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य, हे लक्षात ठेवा. हे संपलं तेही राहणार. आणि कुठल्या भ्रमात जगताय. काय विज्ञान विज्ञान विज्ञान. अरे विज्ञान पळून पळून यशाच्या शिखरावर पोहोचलं. तिथं गेल्यावर त्याला कळलं अध्यात्म अगोदरच बसलो होतो. आणि कुठलं, अरे आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला अध्यात्माच्या जोरावर. पहिलं विमान उडवलं भारतीयानं, तेही मराठी माणसानं, तेही अध्यात्माच्या जोरावर. आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले रे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. ज्याला हे कळालं तो जागा झाला. तो जागा झाला कारण त्याचे मायबाप माळकरी आहेत, कारण त्यांच्या घरात हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी आहे. हे मूळ लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी वाचील जो कोणी जणी त्यास भक्ती वात्सल्य जनाबाई वर्णन करतायत. जगाचा मालक ज्यांच्या दारात काम करतो त्या जनाई तुमच्या चरणावर मस्तक ठेवील म्हणतात. फक्त वाचा. खूप ताकद आहे ज्ञानेश्वरीत, खूप ताकद आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं ना, आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतंय. आमचं जगच प्रचारावर आहे. आता ह्याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली होय रे भामट्या. हा जरा नजर उघडत जा. लय अवघड आहे तुमचं. तुमच्याकडे जी पोरगी वरातीत नसती ती सुशिक्षित, जी कीर्तनात नसती ती नालायक आहे. अरे वा, पण काय नजर आहे तुमची. म्हणजे तुमच्या पोरी ढवळी नवरदेवासमोर नसती. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे त्याला चावना म्हणून घातली. आम्ही चावायला यायच्या धन्य माता पिता. अरे मुळाला काही लक्ष देता का नाही दादा. पण आमचं लय अवघड आहे रे. आमचा सगळा प्रचारावर खेळ आहे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. नजरच बेकार आहे रे आमची. काय सांगावं दादा. धर्मासारखं जगा नाही तर एक दिवस फार वाईट येते. विनंती आहे थोडीशी जागे व्हा. पाया पडते मायबाप तुमच्या चरणावर. अरे साधी गोष्ट आहे. ज्या सीतामाईनं 7 महिन्याचं लेकरू पोटामध्ये घेऊन वनवासाला गेल्या का तर सत्व सांभाळायचं होतं. त्यांनी वनामध्ये आपल्या लेकराला लवाकुशाला जन्म दिला का तर सत्व सांभाळायचं होतं. सत्वासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवासाला जाणाऱ्या सीतामाई ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद घडा. विचार करा ना, कुठे चाललेत संस्कार. का रे पोरांनो, विश्वातलं सगळ्यांना अरे महाभारत ऐकणारी पोरं आपण देवासमोर बाया नाचवाव्या. जरा डोळे उघडा की, जरा जागे व्हा.
डोळ्यात डोळे घालून सांगा तरुण मंडळी माझ्या, कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरुद्वाऱ्यावर हिंदी गाणं ऐकलं का? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरु नानक जयंतीला त्यांची पोरं नाचतात का? कधी मोहरमला यांची पोरं नाचतात का? अरे कधी 25 डिसेंबर नाताळाला ख्रिश्चनची पोरं नाचतात का? मग आमचीच पोरं आमच्या देवतांसमोर इतक्या बेधुंदपणे कशी नाचावे रे? भजन कसंही करा रे, काही हरकत नाही, भजन कसंही करा, गार जमतंय, काही विषय नाही. डोंगराची हवा न बायला श्वासाना गारवान गारे जमतंय, काय नाही. पंचमीचा चांदणा चमकत आहे लाख लाखा, आंबा खेळत झोका. तुला झोका निष्ठलावर कळणार दाद्या, तुला नाही कळणार. तू काय म्हणतोय ना, मन गुरुजी म्हणू नये असं नाही, म्हणावं बाबा, म्हणावं, है की नाही, म्हणावं चांदण. तुम्ही लय वाजवू नका, देवी जर उठली तर चालू कीर्तन बंद पडेल महाराज बरं. त्याच्यामुळे ते कसं आहे, महाराज माऊली वर्णन करतात, देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, पण आहान हो हे देव जर भेटला तर त्रास लय आहे. देव सगळा एकच आहे. लाहो लाकेला लाकेला आंबेचा, लाहो लाकेला लाकेला आंबेचा, लाखो लाकेला आंबेचा, विठ्ठपायी माऊलीचा. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, विठ्ठल सर्वस्व तूच.